हा आवाज कसला आहे? लक्ष्मी देवी, तुम्हाला आवाज येतो आहे ना? हो, काहीतरी काम सुरू असेल. पण गडावर जर कोणतं काम सुरू असेल तर त्याची मला पूर्वकल्पना असते. अचानक हा आवाज कुठून आलाय? म्हाळसा, चिंता नसावी. प्रधानजी गेले आहे तेव्हा काय झाले असेल ते सांगतील. पण काल रात्रीही असा आवाज आला होता आणि त्या आवाजाच्या दिशेने प्रधानजी गेले होते, पण त्यांनी सांगितले की त्यांनाही ते कारण अजून कळाले नाही. माते, क्षमा असावी, पण ज्या अर्थी प्रधानजी इथून निघून गेले आहेत त्या अर्थी ते नक्कीच शोधून काढतील. प्रधानजी हे अत्यंत कुशल प्रशासक आहे. या गोष्टीचा शोध लावणे त्यांच्यासाठी अत्यंत सुलभ आहे. चिंता नसावी माते. होय ऋषीवर. आज्ञा असावी देवा. ऋषीवर, आपण इथे आलात, आम्हाला आनंद आहे. देवा, मला आत येण्याची अनुमती द्यावी. मल्लासूर, यावे. आपण तेच ना ज्यांना यांनी गडावर स्थान दिले? होय माते. म्हाळसा, हेच ते मल्लासूर. देवा, उद्यापासून गडावर आपला उत्सव साजरा होणार. आपण माझ्याशी युद्ध करून मला पराभूत केले, मात्र माझ्या मृत्यूच्या वेळी माझ्या डोक्यावर चरण ठेवून माझ्या अष्टसिद्धी जागृत केल्या. त्याच वेळी मला नारदांनी सांगितलेली मानसपूजा आठवली आणि युद्धभूमीवर मी आपली मानसपूजा केली. युद्धभूमीवर तुला आत्मज्ञान व्हावे हीच नियती होती. देवा, आपण मला केवळ आत्मज्ञान दिले नाही, तर माझ्या इच्छेचा मान म्हणून या गडावर स्थानही दिले. माझं नाव धारण करून आपण मल्हारी झालात. माझे कल्याण केले. मला पुन्हा त्या काळाचे आज स्मरण झाले. मल्लासूर, सर्वजण तुझी गणना माझ्या प्रिय भक्तांमध्ये करतील. देवा, आपली कृपा आहे. आज्ञा द्यावी. माते, माझा प्रणाम स्वीकारावा. येतो. मी पाहते काय हा प्रकार आहे. म्हाळसा, तू जाण्याची काहीच आवश्यकता नाही. पण हा माझ्यासाठी शुभ संकेत नाही. देवी, मी येते. म्हाळसा, म्हाळसा. तुम्हाला गडावरून बानूच्या वाड्याकडे जाण्यासाठी गुप्त भुयार तयार केलं जात आहे, हे म्हाळसाला कळायला नको. ते आता श्री विष्णूंच्या हातात आहे.